आज आपण या व्हिडिओमध्ये परवापासून म्हणजेच मंगळवार 1 ऑक्टोबर पासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील पडू शकतो। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत, तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। हा सुरू सप्टेंबर महिना संपायला आता फक्त 2 दिवस उरले आहेत। परवा मंगळवार पासून ऑक्टोबर महिना सुरू होईल। ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आणि महिन्याच्या बजेटवर देखील पडू शकतो। परवा मंगळवार 1 ऑक्टोबर 2024 पासून होणारे मोठे बदल सर्व नागरिकांना जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो। चला तर मग एक एक करून जाणून घेऊया परवा मंगळवार पासून काय होणार आहेत मोठे बदल। नंबर 1, पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी मोठी बातमी। 21 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आर्थिक व्यवहार विभागाने नवीन नियमांबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत। पोस्ट ऑफिस खात्यांवरील व्याजदर परवा 1 ऑक्टोबर पासून बदलणार आहेत। नॅशनल स्मॉल सेव्हिंग स्कीम खात्यांवरील व्याजदरातील बदल तुमच्या उत्पन्नावर परिणाम करू शकतात। दुसरे महत्त्वाचे म्हणजे नवीन मार्गदर्शक तत्वानुसार मुलं 18 वर्षांची होईपर्यंत अल्पवयीन मुलांच्या नावाने उघडलेल्या पीपीएफ खात्यांवर POSA म्हणजेच पोस्ट ऑफिस बचत खात्याप्रमाणेच व्याजदर लागू होईल। याशिवाय एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती असणाऱ्यांना केवळ प्राथमिक खात्यावर पीपीएफचा व्याजदर लागू असेल। हा नियम परवा 1 ऑक्टोबर पासून लागू होईल। नंबर 2, आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी। यापुढे पॅन कार्ड साठी अर्ज करताना किंवा आयकर रिटर्न भरताना आधार अर्जाचा नोंदणी क्रमांक म्हणजेच EID क्रमांक मान्य राहणार नाही। आधार कार्ड नंबर ऐवजी आधार नोंदणी क्रमांकाचा वापर करण्याची परवानगी देणारी तरतूद केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये बंद करण्याचा प्रस्ताव पारित झाला होता। त्यामुळे आता मंगळवार 1 ऑक्टोबर पासून तुम्हाला आधार नोंदणी क्रमांक म्हणजेच EID क्रमांक वापरता येणार नाही, कारण आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाद्वारे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड काढले जाऊ शकतात। यामुळे पॅन कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। नंबर 3, रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम। भारतीय रेल्वे बोर्डाने आगामी सणासुदीच्या म्हणजे दसरा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्याचे आदेश देशातील सर्व विभागांना दिले आहेत। मंगळवार 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या 2 पंधरवाड्याच्या कालावधीत ही विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली जाणार आहे। 1 ऑक्टोबर पासून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात भारतीय रेल्वे तिकीट तपासणी मोहीम सुरू करणार आहे। सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्यामुळे ही मोहीम राबवण्यात येत आहे। नंबर 4, गॅस सिलेंडरच्या किमती। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच 1 तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या जसे की इंडियन गॅस, भारत गॅस आणि HP गॅस या कंपन्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात। परवा मंगळवारी म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी देखील गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत। मीडिया रिपोर्टनुसार परवा 1 तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।